नमस्कार मित्रांनो, आज आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या मास्टर इन्कम चॅनलमध्ये. आणि आज आपण सिरीज घेणार आहोत. पहिली सिरीज आणि पहिला पर्याय घेणार आहोत. आज यूट्यूबच्या माध्यमातून आपण कमाई किंवा इन्कम कसा करू शकतो आणि त्यासाठी काय काय लागणार आहे, त्यासाठी काय काय तुम्हाला म्हणजे आपण सगळ्या ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्यासाठी काय काय लागणार आहे, तुमच्यापाशी काय पाहिजे काय नाही आणि काय काय गोष्टींचे तुम्हाला नॉलेज आहे, ह्या गोष्टींची आपण जरा चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण फक्त यूट्यूब यूट्यूब बनवण्यासाठी, यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी तुम्हाला काय काय गरजेचं असतं, सगळ्यात महत्वाचं. आज तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनाचा एक पूर्ण निर्णय, मनाचा आणि मेंदूचा, या दोन्ही गोष्टींचा विचार की आपण ह्या क्षेत्रात कितपत टिकणार आहोत आणि ह्या यूट्यूबच्या क्षेत्रात जेवढा संयम बाळगता तेवढा संयम तुम्हाला उंच लेवलपर्यंत नेऊन ठेवणार. तुम्ही शॉर्टकट मार्ग तुम्ही आजमावला, ह्याच्यात तुम्ही यूट्यूब सोडलं तर तुमचा इन्कम नाही आणि हे तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अँड्रॉइड मोबाईल लागणार आहे. अँड्रॉइड मोबाईल झाल्यानंतर ना तुम्हाला तुमचं एक जीमेल खातं, जीमेल आय डी ते एक लागणार आहे. जीमेल आय डी झाल्यानंतर ना तुम्हाला त्याच्यावर चॅनल क्रिएट करायचं आहे. चॅनल क्रिएट झाल्यानंतर ना तुम्हाला त्या चॅनलच्या पूर्णपणे सेटिंग्स करून घ्यायचे. आपण मी तुम्हाला प्रॅक्टिकली मध्ये तर करून दाखवणार. आपण फक्त एक तुम्हाला करून दाखवण्याच्या अगोदर त्याच्यावर एक चर्चा चाललेली आहे आपण की काय काय करावं लागतं. त्यासाठी चॅनलची सेटिंग प्रॉपर पद्धतीने करून घ्यायची असते. ज्या फील्डमध्ये तुम्ही जाणार आहात, तुम्हाला ब्लॉगिंग आणि ब्लॉगमध्ये दोन्ही ह्याच्यात फरक आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही ते पण गुगलचंच आहे, आपण त्याची पण सिरीज घेणार आहोत, सिरीजमध्ये ते पण येते. तर पर्सनली ब्लॉग नाही आहे, त्याला हे करा. तर तुमचं पर्सनली व्हिडिओ म्हणजे तुमचं दररोज दैनंदिन जीवनात तुम्ही काय करता काय नाही ह्याच्याविषयी तुमची पर्सनली माहिती त्या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकता. दुसरं, तुमच्यासाठी तुम्ही कुठला प्रवास करत असाल, तुम्ही दररोज गाव फिरत असाल किंवा तुम्हाला दररोज प्रवासावरच हे असेल तुम्हाला कुठलंही, तर त्या प्रवासातला एक तुम्ही त्या चॅनेलवर अपलोड करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्या बाबतीत ज्ञान आहे, तुम्हाला लोकांना कुठल्या विषयी माहिती द्यायला आवडेल, तुम्हाला जास्त नॉलेज कुठल्या फील्डमध्ये आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये, अजून भरपूर ह्याच्यात पर्याय आहेत तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेक्नॉलॉजी, तुम्ही कुठलं इन्कम करणाऱ्या वेबसाईट किंवा आता ह्या व्हिडिओप्रमाणे इन्कम करणाऱ्या वेबसाईट किंवा इन्कम करणारे ॲप्लिकेशन, तुम्हाला कुठले जगातील आपल्या भारतातील टॉप 10चे हॉटेल ह्याच्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, त्याच्याविषयी तुम्ही माहिती देऊ शकता. तुम्हाला मनोरंजन करू शकता, कॉमेडी व्हिडिओ. तुम्हाला टेक कॅटेगरीमधनं मोबाईल, लॅपटॉप, अजून हे झालं मोबाईल लॅपटॉप, पण अजून इलेक्ट्रिकल ज्या वस्तू आहेत त्याच्याविषयी माहिती. आता ह्याच्यात टेक्नॉलॉजीमध्येच मोटर गाड्या म्हणजे 4 चाकी, 2 व्हीलर याच्याविषयी माहिती. आता ह्याच्यातच घेतलं तर सेकंड हँड मोबाईल,
सेकंड हँड, टू व्हीलर, फोर व्हीलर ह्याच्याविषयी तुम्ही अनेक वेळा म्हणजे ह्या चॅनलच्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या चॅनलवरून माहिती देऊ शकता आणि त्याचा प्रॉपर थंबनेल, SEO ह्या प्रॉपरी म्हणजे पूर्ण व्यवस्थित पद्धतीने ह्या ज्या पूर्ण सेटिंग करून घ्यावं लागतात आणि ते तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्या पूर्ण त्याचं जे खाली हॅशटॅग, तुमचं कीवर्ड्स या सर्व पूर्ण डिटेल्स तिथं भरल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ पब्लिश करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला चॅनल बनवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही चॅनल बनवला हे असं समजू नका की आता मी चॅनल बनवला आणि लगेच मला दुसऱ्या दिवशी इन्कम, मला व्ह्यू आले आणि मला पैसे चालू होतील, असं नाही. ह्याच्यात 2 कॅटेगरी आहेत यूट्यूबमध्ये. एक तर पहिलं 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणे कंपल्सरी बंधनकारक आहे. आता यूट्यूबचं दिवसांदिवस बदलते, त्यामुळं ते पुढं मागं अपडेट बदलू शकतात. आणि दुसरं म्हणजे 4000 तासांचा वॉच टायमिंग. ह्या 4000 तासांचा वॉच टायमिंग आणि 1000 सबस्क्रायबर हे दोन्ही कॅटेगरी पूर्ण लागतात. त्यानंतर तुम्ही PP म्हणजे गुगल ॲडसनला तुम्ही अप्लाय करू शकता, गुगल पार्टनर प्रोग्रामला, ॲडसनला. ते झाल्यानंतर तुम्ही ते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ते ॲडसन एक 7 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत असं लगभग मिनिमम 15 दिवस असं ते तुम्हाला वेळ घेतात तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ते गुगल ॲडसन ते सर्व चेक करायला तुम्हीच आहे का, तुम्हीच प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्या यूट्यूबच्या ह्याच्यात किंवा मी हे जे मार्ग सांगणार आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्याच्यात धीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, धीर त्याला दुसरा एक मराठीत शब्द आहे, म्हणजे ह्याच्यात इंग्लिशमध्ये सांगतो पेशंट म्हणायचं का पेशंट म्हणायचं ते समजून घ्या तुम्ही. धीर लागतो ह्या गोष्टींसाठी आणि ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू करून आणि कंपल्सरी तुम्ही यूट्यूबच्या फील्डमध्ये उतरल्यानंतर ह्याच्यात उतरल्यानंतर मॅक्सिमम तुम्हाला दिवसाआड एक व्हिडिओ किंवा दिवसाला एक व्हिडिओ, असं तुम्ही आठवड्याला एक व्हिडिओ असं तरी मिनिमम टाकू शकता. माझं तर म्हणणं आहे तुम्ही दिवसाला एक व्हिडिओ टाका. आणि ह्याच्यात चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा काही हे असतात की तुम्ही दुसऱ्याचं कंटेंट वापरायचं नाही, चॅनल मॉनिटाईज नाही. मॉनिटाईज व्हायच्या अगोदर सुद्धा तुम्हाला हे नियम होतात, नियम तुमच्यावर चालू होतात की तुम्ही कोणाचं कंटेंट उचलून वापरायचं नाही, ती तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं नाही. त्यामुळं तुमच्या म्हणजे हे होतं, चॅनलवर परिणाम होतो. त्यासाठी ह्या गोष्टींचं तुम्हाला काळजीपूर्वक, ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक हे करायचंय, काम करायचंय. तुम्हाला ह्या फील्डमध्ये उतरायचं असेल तर, आणि आपण हे प्रॅक्टिकली मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्हाला काय काय केल्यानंतर चॅनलची कुठली सेटिंग करावं लागणार आहे, कुठं नाही. त्यानंतर म्हणजे प्रॅक्टिकली मध्ये मी दाखवणारच आहे. आणि त्याच्यानंतर एक दुसरा आपण पर्याय घेणार आहोत, तुम्हाला यूट्यूबचं हळूहळू मी तुम्हाला सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून अशा पद्धती. त्यासाठी ह्या फील्डमध्ये उतरायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा संयम महत्त्वाचा आहे. संयम वक्त मांगता है, काय ते कामयाबी वक्त मागती है, ऐसा म्हणजे असं काहीतरी आहे शब्द, तर तुम्ही समजून घ्या. काय मी थोडंसं ह्याच्या अगोदर चुकीचं बोललो होतो. तर कामयाबी वक्त मागते आहे. तुम्हाला ह्या फील्डमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला एवढंच करावं लागेल,
तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल. तुम्हाला तूप खाल्लं की रूप येणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घ्या तुमची काळजी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिकलीमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.